आज मी तुमच्यासाठी बनवते खूपच चविष्ट आणि घरगुती आलू गोबी भाजी। ही भाजी चपाती, भाकरी किंवा भातासोबत एकदम मस्त लागते। चला तर मग सुरू करूया आजची रेसिपी। सर्वात आधी मी आलू आणि गोबी घेऊन ते छान कापून धुवून घेतले आहेत। त्याचसोबत हिरव्या मिरच्या कापून ठेवल्या आहेत। मिक्सरमध्ये कांदा, लसूण आणि मिरच्या टाकून मी त्याची पेस्ट करून घेतली आहे। आता कढईत तेल गरम करायला ठेवले। तेल छान गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये आलू 80% फ्राय करून घेतले। यानंतर त्याच तेलात गोबीही लाल होईपर्यंत फ्राय करून घेतले। दोन्ही भाज्या फ्राय केल्यावर बाजूला ठेवून थंड होऊ दिल्या। आता दुसऱ्या कढईत तेल टाकून त्यात तेजपत्ता आणि वेलची घातली, मग जिरे टाकले, छान तडतडू दिले। त्यात कांदा टाकून तो गुलाबी होईपर्यंत ठेवला। छान कांदा परतल्यानंतर मी वाटून घेतलेले पेस्ट त्याच्यामध्ये ॲड केले, तेही चांगल्या प्रकारे परतून घेतले। भाज्यावरती मी लाल तिखट, हळद, मीठ, जिरे पावडर, धने पावडर आणि दही टाकून छान मिक्स करून घेतले। छान मिक्स झाल्यानंतर मी ते भाज्या कढईमध्ये ॲड केले आणि छान मिक्स करून थोडंसं पाणी घातलं। भाज्या छानपैकी गरम झाल्यानंतर थोडंसं तेल सुटल्यानंतर मी त्याच्यावरती आणखीन थोडंसं पाणी टाकले। नंतर त्याच्यावर मी मिरच्या टाकल्या आणि थोडंसं आणखीन शिजू दिलं आणि मग त्याच्यावर कोथिंबीर टाकली। छान अशी झटपटीत आलू गोबीची भाजी तयार आहे। ती छान सुगंध आला की भाजी तयार होते। तर अशी तयार झाली आपली आजची आलू गोबी भाजी। ही चपातीसोबत खूपच छान लागते। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया।